एलपीजी घेऊन नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गुजरातच्या वाडीनार बंदरात जहाज सुखरूप दाखल, तर क्रूड ऑइल घेऊन जगलाडकी जहाजही पोहोचणार. इराणच्या दुबई विमानतळावर हल्ल्याचा व्हिडिओ समोर. हल्ल्यामुळे विमानतळावरील इंधन टाकीला आग. इराणचा इराकच्या बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ ड्रोन हल्ल्यानंतर भीषण स्फोटाच्या आवाजांनी बगदाद हादरलं. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे मोठे आवाज. सादाबाद पॅलेस संकुलाजवळ स्फोट झाल्याची माहिती. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट. पश्चिम आशियात युद्धाचा भडका कायम. इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला. खैबर शेकंड टाकल्याचा व्हिडिओ IRGC कडून प्रसिद्ध. इराणच्या एरोस्पेस फोर्सनं शत्रूच्या तळांना केलं लक्ष्य. UAE मधील फुजेराह तेल उद्योग क्षेत्रावर हल्ला. ड्रोन हल्ल्यानंतर भीषण आग. तेल लोडिंग तात्पुरत्या काळासाठी स्थगित. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र राष्ट्रांचा धक्का. होर्मुझ सामुद्रधुनीतून युद्धनौका तैनात करण्याच्या मागणीला थेट नकार. फ्रान्स, इंग्लंड आणि जपान, ऑस्ट्रेलिया या मित्र राष्ट्रांसह चीनचाही नकार. मित्र राष्ट्रांच्या भूमिकेवर ट्रम्प संतापले. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सहकार्य करा, अन्यथा नाटोच्या भविष्यासाठी वाईट होईल, ट्रम्प यांची धमकी. इराणच्या 7,000 लष्करी तळांवर अमेरिकेचा भीषण प्रहार. 90% क्षेपणास्त्र क्षमता नष्ट. ट्रम्प यांचा दावा. इराणला 5 मिनिटात उद्ध्वस्त करू शकतो, ट्रम्प यांची धमकी. इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचा भीषण हल्ला. हजारो लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा सेंटकॉमचा दावा. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांपासून ते क्षेपणास्त्र तळांपर्यंत अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना केलं लक्ष्य. काबूलमधील रुग्णालयावर पाकिस्ताननं हवाई हल्ला केल्याचा अफगाणिस्तानचा आरोप. हल्ल्यात सुमारे 400 जणांचा मृत्यू झाल्याचा अफगाणिस्तानचा दावा. राज्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रक आढळला, तर संभाजीनगरमध्ये हॉटेलमधून 38 सिलेंडर जप्त. धुळ्यातही 7 घरगुती सिलेंडर जप्त. पुण्यातील चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा सर्रास काळा बाजार. HPCL कंपनीच्या गेटवरच काळा बाजार. कंपनीच्या गेटवर उभ्या ट्रकमधून सिलेंडर काढत विक्री. जालन्यात गॅस एजन्सीच्या गोदामातून 110 सिलेंडरची चोरी. मंठा मार्गावरील उटवद शिवारातली घटना. गॅस एजन्सीच्या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी 110 भरलेले गॅस सिलेंडर केले लंपास. महानगर गॅसकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पुरवण्यात येणाऱ्या गॅसमध्ये 20% कपात. हॉटेल चालकांच्या अडचणीत आणखी वाढ. आतापर्यंत मुंबईतील सुमारे 50% हॉटेल्स बंद. बुलढाण्याच्या हिवरा आश्रममधील गुरुकुलमध्ये गॅस टंचाई. गॅस नसल्यानं 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक. चुलीवर बनवण्याची वेळ. वाढत्या तापमानात चुलीवर करावा लागतोय स्वयंपाक. 19 मार्चला होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा नवा टीझर जारी. महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्ष. शिवाजी पार्कवर धडाडणार राज ठाकरेंची तोफ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहांची घेणार भेट. 5 राज्यातील विधानसभा निवडणुका आणि मंत्रिमंडळ फेरबदलांवर चर्चा होण्याची शक्यता. नागपूरच्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावर पैशांची उधळपट्टी. पदग्रहण सोहळ्यावर 16 लाखांचा खर्च. केवळ सजावटीसाठी 2.5 लाखांचा खर्च, तर जेवणासाठी 4,44,000चा खर्च. पुढील 3 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा. राज्यातील सगळ्या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा इशारा. संपूर्ण राज्यात येलो अलर्ट जारी.
गाडीला कट लागल्याच्या वादातून 2 तरुणांना टोळक्याकडून मारहाण. नागपूरच्या बडकस चौकातली घटना. लाठीकाठीसह दगड आणि विटांनी ही मारहाण. यवतमाळमध्ये पूर्वीचं प्रेम, सूड आणि हत्येचा थरार. प्रेयसीनं पतीच्या मदतीनं काढला पूर्वीच्या प्रियकराचा काटा. डोळ्यात मिरची पूड फेकून चाकून वार करत दगडानं ठेचून तरुणाची हत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा हैदोस. मयूर पार्क परिसरातली घटना सीसीटीव्हीत कैद. सुमारे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला. तापी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या. धुळ्याच्या मुंबई आग्रा महामार्गावरच्या सावळदेमधली घटना. पुण्यात पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुलावर दुचाकी उभी करून नदीपात्रात मारली उडी.